मठ कुठे आहे हो? संभोपाचं मठ. हे असंच जावा. हां ठीक आहे. तिथं पुढे गेले की ते हां. राम राम. कसं काय मंडळी, मी रोहित सावत बोलतो. आपल्या आवडत्याचं नाव ज्याचं नाव आहे सुसाट. आता मी आहे सांगलीतील 93 वर्ष जुना असलेला आयर्वन पुलावर. इथून आपण जाणार आहोत उरण ईश्वरपूर किंवा ईश्वरपूर. नक्की काय म्हणायचं ते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. उरणला जाण्याचे कारण म्हणजे की तिथे हे श्री शंभू आप्पा व बुवाफन यांची यात्रा. तुम्ही म्हणत असाल की दोघांचं नाव एकत्र कसं काय. त्याचे कारण असं आहे की ते आहेत गुरु व शिष्य. पीर फकीर बुवाफन हे आहेत गुरु व त्यांचे शिष्य आहेत श्री शंभू आप्पा. हे दोघेही मिरज तालुक्यातील मालगाव या गावातील. या अगोदरचा व्हिडिओ होणार होता तो मालगाव उरसाचा, पण काही कारणास्तव मालगावचा उरूस पुढे गेलेला आहे. त्यामुळे हा पहिला व्हिडिओ. इथून आहे 45-46 किलोमीटर. लिहिताना सगळी उरण लिहितात, पण सगळे बोलतात ते उरण. आपण उरणच बोलतो. उरण आणि इस्लामपूर हे वेगवेगळे गाव होते, पण कालांतराने ते एकत्र झाले. उरण आणि इस्लामपूरच्या मधोमध उरनाई देवीचं मंदिर आहे, त्यामुळे त्या गावाचं नाव उरण असे पडले. वाजले म्हणजे 2 तास लागले ह्याला रस्त्यामुळं. उरण येथे श्री शंभू आप्पा यांचे मठ आहे. शंभू आप्पांच्या जन्मदिवशी उरुसात सुरुवात केली जाते. हा उरूस पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा उरूस मानला जातो. श्री शंभू आप्पा हे लिंगायत कोष्टी समाजातील मालगावमध्ये हातमागावर वस्त्र विणण्याचे कार्य करत. ते दररोज 13 किलोमीटर अंतरावरून कृष्णा नदीतून डोक्यावर पाण्याची घागर आणून त्या पाण्याने श्री बुवाफन यांच्या समाधी स्नान घालत व पूजा करत. काही कारणास्तव त्यांनी मालगाव सोडले व त्यांनी उरण या गावी मुक्काम केला. परंतु दररोज मालगावला जाऊन गुरूंच्या समाधीची पूजा कधी चुकली नाही. श्री शंभू आप्पांनी 1662 रोजी जिवंत समाधी घेतली.
समाधी स्थळासमोर भव्य असा मंडप बांधला आहे. त्या मंडपात नक्षीदार कापडी मंडप उभारून व गुळ वाटून उरसास सुरुवात केली जाते. श्री शंभूअप्पांची समाधी थोडीशी लहान व गुरुच्या समाधीच्या थोडीशी मागे आहे. समाधी गुरुला आमचे मामा आले. कधी कधी म्हणजे पडते कधी ते कसं आहे माहिती आहे का हे शंभूअप्पा जे आले की शंभूअप्पा आहेत हे त्यांची भक्त आणि मग ते बुवाला ज्यावेळी भेटायला जात होते कधी आडवी मध्ये त्यानंतर कसा यायला बीच येतो तिच्याकडं मग इकडे रस्ता मालगाचं पुढे ढकलले जातो उरूस. हा बघा शंभूअप्पा उत्सवानिमित्त. तर आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होत आहे. अजून ढेगभर व्हिडिओ आहेत. अजून मालगाव चौरस आहे, सावळी चौरस आहे. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ऊन ढेग हो ऊन लई पडले ऊन त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.